नमस्कार, मी रेकी ग्रँडमास्टर आदित्य कुलकर्णी ट्रिनिटी हिलवेल यांच्या माध्यमातून या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्या कॉस्मिक ऊर्जा म्हणजेच दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा या आपल्या शरीरामध्ये कशा प्रवेश करतात आणि त्याचं युटिलायझेशन आपलं शरीर कसं करतं, त्याचं फुलफिलमेंट आपलं शरीर का करतं। आता सगळ्यात आधी आपण हे जाणून घ्यायला पाहिजे की कुठल्याही प्रकारची दिव्य ब्रह्मांडी शक्ती किंवा ऊर्जा असेल तर तिचं प्रवेशद्वार हे आपलं क्राउन चक्र असतं। क्राउन चक्रातूनच या सगळ्या प्रकारच्या ऊर्जा ह्या आपल्या शरीरामध्ये एंटर करतात आणि पुढे ते प्रवाहित होतात। तर ज्या वेळेला ह्या ऊर्जा आपल्या शरीरामध्ये प्रवाहित होतात तर त्यावेळेला नक्की होतं काय, तर ह्या ऊर्जांच्या प्रभावामुळे आपली 7 चक्र आणि आपल्या शरीरामध्ये जेवढ्या काही वाहिन्या आहेत त्या पूर्णपणे चार्ज आणि बॅलन्स केल्या जातात। चार्ज आणि बॅलन्स केल्या जातात म्हणजे काय की चार्ज याचा अर्थ की आपल्या शरीरामध्ये जे आपण आपल्या व्यवहारामध्ये वागतो किंवा आपण जे आयुष्य जगतो त्यातून आपल्या शरीराची जी झीज होत असते ती झीज ही ह्या ऊर्जांच्या माध्यमातून पूर्ण केली जाते। आणि बॅलन्स होतात म्हणजे काय होतात की ज्या वेळेला ह्या ज्या पेशी असतात किंवा सेल्स असतात त्यांचं ज्या वेळेला रिप्रोडक्शन होतं त्यावेळेला त्यांच्यामध्ये जी ऊर्जा आहे ती ऊर्जा आणि आपल्या शरीरामध्ये एक्झिस्टन्स मध्ये ज्या पेशी असतात त्याच्यामधली ऊर्जा ही टोटली बॅलन्स केली जाते। ह्याचा परिणाम असा होतो की आपल्याला सगळ्यात आधी जे आपली शारीरिक दुखणी आहेत, प्रत्येक चक्राच्या रिलेटेड जे जे काही आपले आजार आहेत ते पूर्णपणे क्युअर व्हायला सुरुवात होती। त्याच्यामध्ये तुमचं जी फिजिक आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये सुधारलं जातं। ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी होतात त्यावेळेला तुमची बॉडी एका नॉर्मल स्टेजला येते। आता ही बॉडी नॉर्मल स्टेजला येते म्हणजे काय आणि नॉर्मल स्टेजला आल्यानंतर ह्या ऊर्जा पुढे काय करतात हे आपण नक्कीच बघणार आहोत, ते पण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत ह्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। हा व्हिडिओ तुम्ही माझा जर का युट्यूबला बघत असाल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। हा व्हिडिओ तुम्ही जर का माझा इंस्टाला किंवा फेसबुकला बघत असाल तर माझं पेज नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका। आपण भेटूयात नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा आणि हे कधीही विसरू नका की कर्माला मेनू नसतो। नमस्कार।